महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर युवक काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांसह आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरून रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरींची उचलबांगडी। सूरज चव्हाणांची प्रवक्तेपदी नेमणूक तर चाकणकरांविरोधातील टीका ठोंबरेंना भोवल्याची चर्चा। मुंबई महानगरपालिका काँग्रेस स्वबळावर लढणार। काँग्रेस नेते विजय वडट्टीवारांची माहिती। काँग्रेसचं मुंबई महापालिकेत एकला चलोरेचा नारा। नाशिक जिल्ह्यातल्या नगर परिषद निवडणुकीत मनसे आणि मविया आले एकत्र। युती करून निवडणूक लढण्याचा दोन्ही पक्षांचा निर्णय। निवडणुकीत ईव्हीएमचा घोळ नसला पाहिजे। मत कुणाला दिलं हे जाणून घेण्याचा आपल्याला अधिकार। तर निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल म्हणत बच्चू कडूंचा जोरदार हल्लाबोल। मुंबईत आशिष शेलारांच्या मतदारसंघातच बोगस मतदार यादीत 90% नावं परप्रांतीयांची। संदीप देशपांडेंची माहिती। तर मुंबईत परप्रांतीय महापौर करण्याचा डाव असल्याचाही आरोप। अजितदादांच्या मुलाचा पराक्रम सगळ्यांनी पाहिला, पण एक बाप आपल्या मुलासाठी खोटं बोलतोय। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा अजितदादांवर घणाघात। संजय राऊतांना आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज। प्रकृतीत सुधारणा झाल्याने डिस्चार्ज मिळणार असल्याची बंधू सुनील राऊत यांची माहिती। राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस। बच्चू कडूंच्या घोषणेनंतर विखे समर्थकही आक्रमक। कडूंची गाडी फोडणाऱ्याला 3 लाखांचं बक्षीस जाहीर। सांगलीच्या विटामध्ये 3 मजली इमारतीला लागलेल्या आगीत होरपळून एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। मोठा दहशतवादी कट उधळला। गुजरात एटीएसनं इसिसच्या 3 दहशतवाद्यांना केली अटक। विशाच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्याचा होता कट। काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। जम्मू काश्मीर पोलिसांनी फरीदाबादमध्ये एका डॉक्टरच्या घरातून 300 किलो आरडीएक्स आणि AK-47 गन केली जप्त। राज्यात मतदार यादीवरून राजकारण तापलेलं आहे। मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ मनसेकडून उघडकीस आणला जातोय। आज नवी मुंबई मनसेकडून खोट्या मतदारांचं जाहीर प्रदर्शन खऱ्या मतदारांना दाखवण्याकरता आयोजित करण्यात आलेलं आहे। याचं उद्घाटन मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते झालं। या प्रदर्शनाला नागरिकांनी गर्दी केली आहे। या प्रदर्शनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। खऱ्या मतदारांनो बघा, खोट्या मतदारांचं प्रदर्शन या शीर्षकाखाली बरोबर मनसेने हेरत नव्या मुंबईमधील असे 20 घोळ जे आहेत जे निवडणूक आयोगाने घातले होते। असे घोळ अनेक आहेत, शेकडोनी घोळ असतील, परंतु प्रमुख 20 घोळ यामध्ये घातलेले आहेत आणि त्या 20 घोळ या नव्या मुंबईकरांसाठी त्याचबरोबर राज्यातल्या सगळ्या मतदारांसाठी दाखवण्याचा प्रयत्न ह्या मनसेकडून सुरू आहे। आपण बघू शकता की यातलं सगळ्यात महत्वाचं एक आकर्षक बाब ती आहे की जी म्हणजे ज्या ठिकाणी कोण राहू शकत नाही अशा ठिकाणी देखील निवडणूक आयोगाने त्या पत्त्यावरती मतदार दाखवलेले आहेत। उदाहरणार्थ खातिर बघितलं तर शौचालयाच्या पत्त्यावरती देखील मतदार राहिल्याचं दाखवलेलं आहे। दुसरं जर उदाहरण बघितलं तर विद्या मंदिर म्हणजे शाळेमध्ये देखील दुबार मतदारांची नोंदणी करण्यात आलेली। एवढंच नव्हे तर तलावाच्या पत्त्यावरती देखील इथे मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे। ह्या सगळ्या ठिकाणी खरोखर मतदार राहतात का ही देखील आपल्या सर्वांनाच माहिती आहे। आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काका काय म्हणालाय, किती वर्ष तुम्ही मतदान करत आलाय आणि हे सगळं पाहिल्यानंतर तुम्ही आता काय म्हणाल? आता जवळजवळ 60 वर्ष ते मतदान करत आलेलो आहोत आणि हे पाहता असं वाटतंय की विरोधी सत्ताधारी पक्ष हे जे बेकायदेशीर आहे त्याच्यावर काही विचारच करत नाही। हे तुम्ही आता एवढं डोळे दाखवताय पण निवडणुकीकडे लक्ष देत नाही। म्हणजे सत्ताधारी पक्ष मनमानी
सत्ताधारी पक्ष आपल्या पद्धतीने मनमानी करते असं देखील प्रदर्शन पाहिलं, काय वाटतं? नाही, हे जे आता राज साहेबांनी जो हा कार्यक्रम हाती घेतलाय हा अति महत्वाचा आहे आणि सर्व मतदारांनी आता राज साहेबांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आणि हे भांडगोळ आता सगळे मराठी लोकांना हद्दपार करण्याचे प्रयत्न आहे, म्हणून आता सर्वांनी सावध राहायची आवश्यकता आहे, एवढं बोलू शकतो. आपण पाहिलं की ज्या पद्धतीने ही जे दुपार मतदान नोंदणी होतं, यावरून स्पष्ट होतं की ज्यांनी मतदान केले त्या खऱ्या मतदारांना देखील वाटतंय की आमचं ज्या पक्षाने मतदान केले किंवा किंबहुना ज्या उमेदवाराला मतदान केले त्यालाच तो मतदान गेले की नाही याबाबत देखील त्यांना शंका वाटते. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. या वाशीमधल्या सभागृहामध्ये आम्ही असे विविध 20 घोळ मतदार यादीतले साधारणतः प्राथमिक अवस्थेतले हे सगळे शोधून काढले. चाळ गायब आहे, मात्र त्या चाळीवर अजूनही 300 मतदार आहे. दिघासारखी जो विभाग आहे तो जो ऐरोली विधानसभेत येतो तिथले नेरूळ सारसोळे डेपूर मधले लोक तिथे राहत आहेत. कोपरकर्णी रबाळीचे लोक दिघ्याच्या यादीत राहत आहेत. आदर्श हिंदी विद्यालयावरती मतदाराची नोंदणी आहे. महानगरपालिकेच्या शाळेवर मतदाराची नोंदणी आहे. अगदी जुईनगर रेल्वे स्टेशन याच्यावरती मतदाराची नोंदणी आहे. मला वाटतं ही सगळी निवडणूक अधिकारी हे डोकर पडलेत की काय आणि झोपेत ह्या लोकांची नोंदणी होती की काय. च्या प्रवक्तेपदावरनं रुपाली ठोंबरे यांना हटवण्यात आलंय, तर अमोल मिटकरींना सुद्धा प्रवक्तेपदावरनं हटवण्यात आलंय. मारहाण प्रकरणामुळे वादात सापडलेले सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. या संदर्भात आपण माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडनं. प्रणाली, राष्ट्रवादीच्या या 2 नेत्यांना प्रवक्तेपदावरनं हटवण्यात आल्याचं काय कारण? पुन्हा आपण माहिती घेऊच प्रणालीकडनं, मात्र ही मोठी बातमी आपण बघतोय. रुपाली ठोंबरे या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या त्यांना प्रवक्तेपदावरनं हटवण्यात आलंय, तर दुसरीकडे अमोल मिटकरी हे देखील राष्ट्रवादीचे प्रवक्ते होते, मात्र त्यांना प्रवक्तेपदावरनं हटवण्यात आल्याची मोठी बातमी येते. पुन्हा जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे. प्रणाली, काय कारण या दोघांना प्रवक्तेपदावरनं हटवण्याचं? आपण बघितलं की वेगवेगळ्या कारणांमुळे म्हणजे वेगवेगळ्या वेळेला प्रतिक्रिया दिल्यामुळे पक्षाच्या आदेशाशिवाय किंवा पक्षाची भूमिका ठरण्याच्या आधीच प्रतिक्रिया दिल्यामुळे विशेषतः जर आपण बघितलं तर असं दिसून येतंय की अमोल मिटकरी असतील किंवा रुपाली ठोंबरे असतील हे अडचणीत आल्याचं दिसून येत आहेत. कारण आता जी 17 जणांची यादी जाहीर झालेली आहे या 17 जणांच्या प्रवक्तेपदाच्या यादीमध्ये या दोघांचीही नावं नाही आहेत आणि त्यामुळे कुठेतरी त्यांची एक प्रकारची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे का असा सवाल यातून उपस्थित होतो. सगळ्यांची यादी पुन्हा एकदा जाहीर करण्यात आलेली आहे, परंतु या यादीमध्ये रुपाली ठोंबरे पाटील ज्या 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचं जे एकूण बैठकांचं सत्र सुरू होतं त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या, विशेषतः रुपाली चाकणकर यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रिया पक्षाच्या प्रतिमेला डागाळणाऱ्या किंवा ठेस पोहोचवणाऱ्या होत्या किंवा अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावर आणणारा होता. या संदर्भात आपण बघितलं होतं की रुपाली ठोंबरे पाटील यांना एक नोटीस सुद्धा पक्षाच्या वतीनं बजावण्यात आलेली होती. त्याचं 7 दिवसाच्या आत त्यांना उत्तर मागण्यात आलेलं होतं, परंतु त्याआधीच त्यांच्यावर एक प्रकारची कारवाई झाल्याचं बघायला मिळतं, कारण या यादीमध्ये त्यांचं नाव नाहीये. अमोल मिटकरी यांच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडलंय ते बघावं लागेल. काही वरिष्ठांच्या नाराजीला काही ठिकाणी त्यांना सामोरे जावं लागलेलं होतं, त्याचा हा परिणाम म्हणावा लागेल. खरं तर अशा पद्धतीच्या नोटीस वगैरे त्यांना काही बजावण्यात आलेली नव्हती, परंतु तरी सुद्धा कुठेतरी पक्षातल्या वरिष्ठांच्या नाराजीचा सामना हा त्यांना करावा लागलेला असल्यामुळं त्यांचं सुद्धा नाव या यादीतून वगळण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. बरं, आणि एक प्रणाली, सूरज चव्हाण ज्यांची निवड करण्यात आली आहे प्रवक्तेपदी ते सुद्धा एका मारहाण प्रकरणामध्ये वादात सापडलेले होतेच की मग? परंतु आपण जर बघितलं तर सूरज चव्हाण यांची जे मारहाण प्रकरण होतं ते प्रकरण पक्षाच्या वरिष्ठांच्या विरोधात जे वक्तव्य करण्यात आलं होतं त्यासाठी त्याच्या रागातून आलेली ती मारहाण होती. जरी त्यांना युवक अध्यक्ष पदावर काढून टाकण्यात आलं होतं
तरी त्यानंतर महिन्याभरातच त्यांची सरचिटणीसपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली होती. एक प्रकारची ती त्यांची बढवत्री त्यांना मिळालेली होती, त्यांना देण्यात आलेली होती. आणि आता तर सुरेश चव्हाण यांचं नाव पदाच्या यादीत सुद्धा आहे. त्यामुळे ते प्रकरण म्हणजे पक्षाला त्रासदायक ठरलेलं नाही असं म्हणावं लागेल, किंवा वरिष्ठांची मर्जी राखणारं ते प्रकरण होतं, म्हणून कदाचित सुरेश चव्हाण यांचं या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आलंय असं आपल्याला म्हणावं लागेल. बिलकुल प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातनं एक मोठी बातमी, ती म्हणजे अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्तेपदावरनं हकालपट्टी करण्यात आली आहे, त्यांना हटवण्यात आलंय. तर नवीन प्रवक्त्यांची नियुक्ती झाली आहे, त्यामध्ये सूरज चव्हाण यांचं देखील नाव आहे.